आज बहुत ज्यादा होनी मांगती है। आजचा मंगळवार आहे, बप्पाचा दिवस आहे, देवाचा दिवस आहे, खुदा भगवानाचा दिवस आहे, सिद्धी विनायकाचा दिवस आहे, आपटीचा दिवस आहे आणि शिवशाहीचा सुद्धा दिवस आहे। प्रत्येक दिवस आणि प्रत्येकाचा असतो। बॅकफुटला गेले फक्त नच केलं होतं, चेंडू अगदी कमरेत जवळ ती उडाला होता आणि त्या दरम्यान धाव लुटली, पॉज घेतला होता फिल्डरने आणि त्या संधीचा पूर्णपणे फायदा घेतला। संधीचं सोनं केलं बॅट्समन करणने। करण ऑफ द मार्क। धाव संख्या इथे सुरू होत आहे 1। शिवशाही रायते संघ बॅटिंग करतो आणि सिद्धिविनायक आपटी संघाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे। गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट जातोय। ओ चेंडू बॅट आणि पॅडच्या मध्ये ड्राईव्ह करचा प्रयत्न होता, फ्रंट फूट ड्राईव्हचा तिथे प्रयत्न झाला, परंतु इथे फेकी खराब झाली, कव्हरिंग सुद्धा खराब, परंतु नशीब बलवत्तर फिल्डिंग करणाऱ्या संघाचं की त्या ठिकाणी लॉंग ऑफ सज्ज होता, त्याने कव्हर केलं, अन्यथा ओथूरच्या रूपातच या ठिकाणी चौकार पाहायला मिळाला असता, परंतु नाही, तिथे 2 धावा जोडल्या गेल्या। धावसंख्या या 2च्या साथीने 3 वर टीम शिवशाही रायते। पुढचा चेंडू थोडेसे अडखळले, पंच काहीतरी आम्हाला दर्शवतायत। कोणी पण गाड्या पार्क करताना शक्यतो आपल्या गाडीचे मिरर जे आहेत ते आरशे ते डाऊन साईडला ठेवा, त्याला तुम्ही जरा बेंड करून ठेवत जा, जेणेकरून रिफ्लेक्ट होणार नाही। आणि ज्या रिक्षा वगैरे असतील ना त्या तुम्ही फ्रंटला उभ्या करू नका, थोड्याशा क्रॉस ठेवा, त्याच्याकडून तुमच्या फ्रंटची काच आहे ती रिफ्लेक्ट करत असते, चमकत असते, कार असो रिक्षा असो। आपण ही काळजी घ्या। पुन्हा एकदा बॅकफुटा जाऊन फक्त दिशा दिली होती, पुश केलं होतं कव्हर पॉईंटच्या दिशेने, सिंगलची प्राप्ती। दोन्ही पण फलंदाज अगदी शांत पद्धतीने समजदारीने संयमाने खेळत असताना आपल्याला सांगितलं की हा सामना 4 षटकांचाच आहे। 4 षटकांपासून आपण सुरुवात करतोय, जेणेकरून आजच्या दिवसामध्ये सर्व सामने व्यवस्थित पद्धतीने कव्हर आपल्याला करता येतील, त्यासाठी आपण हा निर्णय घेतलेला आहे, सर्वांसाठी समसमान निर्णय। तर धावसंख्या 4 वर गोलंदाज कुणाल, हो यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू शॉर्ट थर्डमॅनला तिथे कव्हर केला जातोय, वेगाने चेंडू गेला होता, चांगली घारीची नजर फिल्डरची पाहतोय आपण, कारण विकेट कीपर आणि विकेट कीपरच्या दोन्ही बाजूचे जे गार्ड असतात, लेग स्लिप फ्रंट आणि ऑफ स्लिप फ्लाइंग स्लिप, त्यांना अगदी तत्पर राहावं लागतं, दक्ष राहावं लागतं आणि तशी दक्षता बाळगली त्या ठिकाणी। पाहिलं आपण चेंडू डॉट काढला कुणालने, यावेळेला ड्राईव्ह केलाय, नीटचं उचलता आलं नाहीये, फक्त मिड विकेटला दिशा दिली, वेगाने शॉटचा फिल्डर जातोय, वेगाने डीप मधला आला, त्यांनी सुद्धा चेंडूला सोडलं होतं काही काळ, त्या दरम्यान 2 धावा सहज पद्धतीने पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजाने। करण आणि सागर एकमेकांना सुंदर साथ देतोय, भागीदार रचनाचा त्यांचा मानस आहे, पार्टनरशिप करण्याची त्यांची इच्छा आहे आणि पार्टनरशिप असावी पहिल्या विकेटसाठी, जेणेकरून बाकीच्या फलंदाजांवरती दबाव येत नाही। धावसंख्या इथे 6 वर 6। पाहुण्यांचं आगमन, अरमभाई सरोरे, आपका भी हार्दिक स्वागत है। राउंड द विकेट कुणाल पुढे सरकले, पावलांचा वापर, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, चेंडूला ड्राईव्ह केले, बॉलरच्या डोक्यावरून लॉंग ऑफ वेगाने जातोय, लॉंग ऑनच्या दिशेने जात असताना चांगली फिल्डिंग केली आणि लगेच एकाच ऍक्शन मध्ये फेकी करेपर्यंत एका धावेत रोखलं फलंदाज करणला आणि अशा प्रकारे प्रेक्षक पहिलं षटक समाप्त झालं। या षटकामध्ये 1-1 0-1 अशी धावसंख्या म्हणजे जवळपास 7 धावा इथे वेचल्या गेल्या टीम शिवशाही रायते संघाकडून। कम ऑन डीजे नरेश। पद्धतीने बघा वातावरण तयार केला डीजे आमचे नरेश। जुनं गाणं किती सोबर वाटतं ना, खूप अगदी मनाला आनंद देतो, पूर्णपणे अक्षरशः अंगातील
थकवा दूर करणारे गाणं, दिल फ्रेश करने वाला सॉन्ग लगा दिया डीजे नरेश ने, बहुत बढ़िया. आणि अशी जुनी गाणी लावली, शनी कुमारची गाणी, ही जुनी गाणी किती ऐकावीशी वाटतात. त्या गाण्यांना अर्थ सुद्धा आहे. जबरदस्त इथे डीजे आमचे मास्टर नरेश गेले 4 दिवस आपल्याला गाण्यांनी सुंदर कलेक्शननी मंत्रमुग्ध करतायत. आणि इथे सामना पाहतोय आपण की तो सुद्धा मंत्रमुग्ध करणारा असेल. पहिले षटक समाप्त झालं, 7 धावा इथे वेचल्या गेल्या. कुणाल आणि सागरची पार्टनरशिप आहे. नवीन गोलंदाज सोपान पुढे सरकले, चेडूला ओव्हर पिच घेतला आणि ड्राईव्ह केलं, तो काढलं एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून जात असताना डीप कव्हर मध्ये वेगाने फिल्डर येतोय. करण त्या ठिकाणी फेकी करतोय आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. दोन्ही फलंदाजांनी अगदी सहजतेने इथे धावा जोडतायत, कारण अजून आक्रमणाला सुरुवात नाहीये. इनफिल्डच्या डोक्यावरून फटके मारले जातात. पहिलं षटक सुद्धा अगदी सिंगल डबल वरती भर देऊन पूर्ण केलं होतं सक्सेसफुली. इथे बॅटिंग होते, कारण एकही गडी बाद नाहीये. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ त्या ठिकाणी नाहीये, मिड ऑफच्या जवळून चेडूला काढला. आता मात्र लॉंग ऑफ नाही, मिस फिल्डिंग थोडीशी केली करण यांनी, तो फायदा इथे उचललाय बॅट्समन करणने. इथे अजून 2 धावा इथे पूर्ण केल्या. लगोपाठच्या 2 चेंडूमध्ये 2-2 धावा इथे जोडल्या आणि धावसंख्या पोहोचली ती दुहेरी अंकामध्ये शिवशाही रायते संघाची बिनबाद 11 आजचा दिवस बक्षीस जिंकण्याचा दिवस आहे. तुमच्यासाठी बक्षीस आपण पाहू शकता की लखलखत्या चमचमत्या अगदी सिल्वर आणि गोल्डन मुलामा असलेल्या ह्या ट्रॉफीज आपण आज जिंकणार आहात. सोबतीला प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये, तृतीय पारितोषिक 12,000, चतुर्थ पारितोषिक 12,000 आणि सर्व ही चषकं तुम्ही जिंकण्यासाठी जी घोडदौड केली गेली 4 दिवस, आज त्या मेहनतीचं फळ मिळेल. तुम्हा सर्वांना उचली घेणारा चेंडू शॉर्ट अप थोडासा लेंथ होता, बॅकअप लेंथ होता, एक हाफ ट्रॅकर म्हणू शकतो आपण, परंतु त्या चेंडूला सुद्धा पूलचा पवित्रा घेता आला नाहीये. प्रयत्न तर केला होता. पहिला पण की हॉरिझॉन्टल बॅटने इथे आडवा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्यांदाच मोठा फटका इथे पाहायला मिळाला आपल्याला, पण तो क्रिएट झाला नाही. आणि आत्ता मात्र पुढे एकदा सरसावले होते. गोलंदाजने जणू का पाहिलं की फलंदाज पुढे स्टान्स घेतोय, शफल होतोय आणि चेंडूला ऑफस्टिकच्या बाहेर काढलं. गोलंदाज सोपानची चांगली कामगिरी, लगोपाठचे 2 डॉट काढले. पहिले 2 चेंडू 2-2चे होते, 4 धावा खर्च केल्यात. धावा मेकअप केला, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडूला धाडले, ड्राईव्ह केले, वेगाने करण येतोय, तितकाच वेगाने कुमार सुद्धा आला. कुमारने कलेक्शन करून तिथे थ्रो करेपर्यंत 2 धावा इथे पुन्हा एकदा करणने पूर्ण केल्या. 2 डॉट झाले होते मधले, त्याच्या आधी 2 लागोपाठचे 2 वेळा झाले होते. आता मात्र पाहतोय आपण की या 5 चेंडूंमध्ये 6 धावा जोडल्यात. कुणाल आणि सागरने एकही गडी बाद नाहीये. कदाचित असं वाटतं की तिसऱ्या षटकापासून मोठे हात खोलतील, मोठे फटक्यांची आतिषबाजीचा प्रयत्न असेल, ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे. हो, उचली घेणारा चेंडू पुन्हा एकदा नीटचं शफल झाले नाही, चेंडूच्या मेरिट पर्यंत पोहोचले नाहीये. चेंडू वेगाने गेला विकेट किपरकडे. तर आपण म्हणू शकता की ह्या षटकामध्ये 1 धाव कमी आली पहिल्या षटकापेक्षा, ज्याचं कारण की सोपाने 3 डॉट काढले आणि 3 चेंडूमध्ये डबल डबल धावा आल्या. पाणी पाणी पाठवा पटकन, तहान लागली आहे. तर इथे धावसंख्या 2 षटकाची समाप्ती, 13 धावसंख्या बिनबाद. प्रेक्षको, शिव साई रायते संघ बॅटिंग करतोय आणि फिल्डिंग करणारा संघ आहे तो सिद्धिविनायक आपटी. 2 षटकं समाप्त, अजून 2 षटकं शिल्लक आहेत, कारण 4 षटकांचे मुकाबले. चांतारा स्टँड सुद्धा आमच्या प्रेक्षकांनी भरू लागलाय. वाहोली बी स्टँड सुद्धा प्रेक्षकांमध्ये भरत आहे. शिवालय एंटरप्राइजेस स्टँड सुद्धा इथे भरू लागलाय. आमचं व्यासपीठ सुद्धा मान्यवरांनी भरू लागलंय. नक्कीच इथे भरभरून आज तुम्हाला इथे आनंद मिळणार आहे क्रिकेटच्या सोहळ्याच्या माध्यमातून. फक्त 2 बॉटल घेऊन जा. जाऊया आपण डीजे मास्टरकडे, पुन्हा एकदा जुनं गाणं मस्त पद्धतीने पेश करतील ते. नाव पण गायत्रीच आहे आणि सुंदर, सर्वांना आवडणारी, आता सर्वांची लाडकी गायिका बनली आहे.
गायत्री शेलार आणि ही स्पर्धा सुद्धा सर्वांची लाडकी बनली आहे. वाहुलीकर चषक 20-25 हे सुद्धा आपण विसरून जाता कामा नये. तिसरं षटक सुरू करते गोलंदाज संदेश. धावसंख्या झाली ती 13 2 षटकांमध्ये. ओव्हर द विकेट चेंडू टर्न केलाय, मस्त पद्धतीने पोझिशन मध्ये आले, पिक केला, पिकअप शॉट, चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेने, 4 रन. एक वायर आहे, तार आहे, हाय टेन्शन आहे, ती पोलवरून गेली, ती खाली खाली गेली स्लोप होत, ती जवळपास 7 फुटीवरती खाली आली. तुमचा हात लागू शकतो म्हणून तिथे झेल घेण्याचा प्रयत्न शक्यतो नाही केला तरी चालेल. प्रयत्न करता असताना लक्ष द्या प्लीज. तुमच्या डोळ्यांनी बघा ती तार, उघडा डोळे बघा नीट ती तार, काही काळजी घ्या आपण प्लीज. कारण आमच्या आयोजकांची पहिल्या दिवसाची विनंती आहे की सर आपण सूचना देत राहा. आता सुद्धा मला पटकन आठवलं तिकडे चेंडू गेला म्हणून, तर तुम्ही ती काळजी घ्या त्या साईडला. आणि पंच सुद्धा तुम्हाला तिथे आवाज देतील, स्क्वेअर लेग पंच सुद्धा काळजी घेतील. तर चौकाराला धावसंख्या 17 वरती आहे टीम शिवशाही रायते संघाची. पुन्हा एकदा लेग अराउंड द लेगचा चेंडू होता, परंतु तो पंचांनी वाईट घोषित केलाय. लेग ग्लानचा प्रयत्न होता, कदाचित फ्लिक्सचाही प्रयत्न असू शकतो. पण हे फटके सुद्धा क्रिएट होत असतात. हे फटके के एल राहुल अगदी सुंदर पद्धतीने मारायचे, पण हल्लीच्या काळामध्ये के एल राहुलचं दर्शन फार कमी झालंय. अगदी बऱ्याच जणांची उचल बांगडी होऊ लागले भारताच्या टीममध्ये. हो, ड्राईव्ह केलाय, चेंडू फुलर लेनचा होता, लोअर फुल टॉस होता, त्याला अगदी ड्राईव्ह केलं सरळ बॅटनी, वाईडिस लॉंग ऑन वेगाने येतोय. डाव्या हाताने फेकिक होते विकेट किपरच्या हातामध्ये, त्या दरम्यान एक सिंगलच घेऊ शकले. बघा अजूनपर्यंत ह्या इनिंगमध्ये एक चौकार षटकार पाहायला मिळाला नाहीये. एक चौकार नुकताच आला, येस संदेशवती पहिल्या चेंडूत एक चौकार पाहायला मिळाला, परंतु तरी सुद्धा पाहता की अजून अटॅकिंग मुवमेंटमध्ये नाहीयेत दोन्ही बॅट्समन करण आणि सागर. कदाचित येणारे काही चेंडूंमध्ये मोठे आपल्याला उंच भरारी फटके पाहायला मिळतील. संध्याचा चेंडू अगदी क्लोज सुद्धा बॉडी होता, फटक्याला जागा नव्हती आणि बॅटची कडा घेऊन फक्त सिली पॉइंटला तिथे टप्पा पडला, ट्रॅव्हल झाला होता आणि झेल तिथे कॅरी होऊ शकला नाहीये. बचावले बॅट्समन, कारण वेगाने फिल्डर सुद्धा आला होता आणि एक विकेट किपर सुद्धा गेला होता तिथे, पाहिलं आपण. तो एकच धाव तिथे कंप्लीट झाली. करणच्या बॅटमधून ते सिंगल, सागर आता स्ट्राईकला असेल. दोघांची पार्टनरशिप झाली ती तब्बल 20 धावांची आणि संघाची एकूण धावसंख्या सुद्धा 20 आहे तिसरं षटक सुरू असताना. हो, पुन्हा एकदा ड्राईव्हचा प्रयत्न होता लेग साईडला आणि पंचांनी पुन्हा एकदा फार पाहिलं उमेश केणे सरांनी की हा वाईड आहे, वाईट चेंडू आहे, चांगला नाहीये, त्याला वाईट म्हटलं जातं. अशी वाईट बॉलिंग करून चालणार नाहीये, तुम्हाला चांगली इथे भूमिका निभावावी लागणार आहे. तुम्हाला जिंकायचे वाहुलीकर चषक, तर तुम्हाला सरस कामगिरी इथे करणं आवश्यक असेल. धावसंख्या 21. हो, पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू अराउंड द लेग टाकला आणि तिथे नॉनस्ट्राइकिंगला धोका होता, परंतु बॉलरचं लक्ष नाहीये. बॉलरकडे थ्रो दिला होता, परंतु बॉलर कदाचित अपील मध्ये पूर्णपणे सामील होते, त्यांचं लक्ष अपीलकडे होतं. धावसंख्या 21 स्थिर आहे. 2 वाईट पडलेत, म्हणजे एकूण 4 चेंडू झाले त्या संदेशच्या तिसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु तिथे बॅट्समनला तिथे पावलांचा वापर करणं आता आवश्यक झालंय. जागेवरच फटके मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्या बॅट्समनला अगदी जागेवर उभं केलंय गोलंदाजाने. बघा संदेशची किती अचूक तिथे गोलंदाजी होत असताना फुलर लेनचे चेंडू वापरतोय. अगदी यॉर्करचा प्रयत्न आहे, 2 वाईट वगळता त्याने अचूक मारा केलाय, हात खोलू दिले नाहीयेत. एक चौकार आल्यानंतर यावेळेला पूल केलाय, हा पॉवरफुल नाहीये, उंची कमी आणि अंतर सुद्धा कमी पडतो त्या ठिकाणी. झेल सुद्धा, झेलची नाही हमी, फार कमी, फिल्डिंगची फार कमतरता इथे भासते आपल्याला. आपटी करून म्हणजे सिद्धिविनायक आपटी हा संघ फिल्डिंग करतोय. अशा प्रकारे झेल सुटला आणि त्या दरम्यान धावा सुद्धा लुटल्या. एक धाव इथे वाढलेली आहे. धावसंख्या 22 पाहतोय आपण. 3 षटकाची समाप्ती, 7.33 ची सरासरी राखली आहे टीम शिवशाही रायते संघाने ह्या पहिल्या 3 षटकांमध्ये. पुढच्या सामन्यासाठी आपण सज्ज राहा. टॉस साठी येऊन थांबा दोन्ही कॅप्टन. पुढचा सामना आपण विलंब न करता सुरू करणार आहोत. तर मी अनाउन्स करतो की पुढचा सामना कोणाचा आहे. संघर्ष 11 केळणी आणि गावदेवी स्पोर्ट्स कांबा. सन्मान्य मारूफ भाई सिंधु, आपका भी हार्दिक स्वागत है. आपके पुत्र के साथ आपका डायमंड आ गया, शायद पुत्र रत्न म्हणतात त्याला. या, वेलकम वेलकम छोटे मालिक, आ जाओ. तर 3 षटक 22 धावसंख्या आणि चौथ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज झालाय रुपेशचा हा चेंडू मोठा फटकाराचा प्रयत्न केला होता, फोर्सिंग स्ट्रोक, आता मात्र झेल टिपलाय आणि फलंदाज झालाय फेल.
कुणालने झेल टिपलाय तो. रुपेश शेलारचा पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, उचली घेणारा त्याला अगदी उचलण्याचा प्रयत्न केला, कारण ती वेळ आता आली होती हात खोलायची आतिषबाजीची, परंतु त्या प्रयत्नामध्ये सुद्धा बरोबर अडकवलं गोलंदाज रुपेश शेलारने. चेंज ऑफ पेस केलं तर थोडासा चेंडू हलवट पद्धतीने टाकला होता आणि चेंडूची उंची सुद्धा जास्त झाली, त्या कारणाने चेंडू जास्त एलिव्हेट करता आला नाही, अंतर गाठू शकला नाही आणि मस्त मिड विकेटच्या फिल्डरने नजर ठेवून तिथे झेल टिपला. आणि पहिला धक्का आता पाहायला पण तो लागलाय सागरच्या रूपामध्ये, ज्यांनी धावा केल्या त्या 9 आपल्या संघासाठी, ज्या धावसंख्येमध्ये 2 डॉट 3 सिंगल 1 डबल 1 चौकार समाविष्ट. नवीन बॅट्समन जातोय लेफ्ट हँड कृष्णा. कृष्णा, मुरारी, कृष्णा, सुदर्शन, बरीचशी नावं, अनेक देवतांची नावं अनेक आपण घेत असतो. सूर्यदेवतेची नावं सुद्धा अनेक आहेत, आदित्य, रवी, अशी भरपूर नावं. बाप्पाची नावं चिंतामणी, विनायक, सिद्धिविनायक, गणपती बाप्पा, गणेश, गजानन. हा कृष्णाने फुल टॉसला ड्राईव्ह केलाय, उचलता आला नाहीये, लॉंग ऑन वेगाने येतोय, उचली इथे मिळत नाही फटक्यांना, एलिव्हेशन मिळत नाहीये. त्याचं कारण की मिस टायमिंग फटके लागतायत, नीटचं मिडलिंग होत नाहीये, ताकदीचा सुद्धा नीटचा वापर केला जात नाही, फक्त सिंगल डबल एक चौकारच झाला आतापर्यंत. धावसंख्या 23 वर. नोमानजी मुल्ला भाई भी आगे हमारे बीच में, आपका भी तहे दिल से स्वागत. नोमानजी मुल्ला, आरमजी सरोले, मारूफ जी सिंधु, अमन जी जुवारी, नुह जुवारी, सब हमारे पास मौजूद है. या सर्वांची मेहनत आहे. अर्सलान सिंधू सुद्धा आपल्यामध्ये आहे. 1999 दादा. हो, चेंज ऑफ पेस, हळूवार गतीने टाकला चेंडू, फक्त सोडून दिला हातातून. गुडलेजोची टप्पा पडला आणि चेंडू अगदी विकेट कीपरकडे जाऊन विसावला. थोडासा टर्न मिळालं त्या ठिकाणी गोलंदाज रुपेश शेलारला. पहिल्या चेंडू ती विकेटची प्राप्ती, त्यानंतर काय मस्त पद्धतीने अजून चांगली बॉलिंग हाताळतोय. धावसंख्या ती फक्त 23 आहे, 23. हो, उडवलाय, लॉफ केला चेंडू, ऑन साइडला जातोय, तांच्या अंतरा स्टँडच्या समोर झेलचा प्रयत्न केला, परंतु झेल आवाक्यामध्ये आला नाहीये. पहिला षटकार येतोय शिवशाही रायतेच्या या इनिंग मधला, जो ठोकलाय मिस्टर करण. केला, चांगला लॉफ्टचा फटका पाहायला मिळाला. फिल्डरचा सुद्धा प्रयत्न आपले चांगले पाहायला मिळाले. धावसंख्या 29 होती. बॅटची कडा वेगाने बॅट स्लाइस केली होती त्या ठिकाणी, चेंडू ट्रॅव्हल होते वेगाने. बघा, थर्डमॅन कडे कव्हर केलंय, त्या दरम्यान 2 धावा सुद्धा कव्हर केल्या. जोखीम घेतलं, कारण आता ती वेळ जोखीम घेण्याची आलेलीच आहे. जसं सागरने जोखीम घेतला त्यामध्ये सागर फसला, पण तो करणने ते किल्ला गिरवलाय. अगदी तंबू काढून उभा आहे आपल्या संघासाठी, जो स्ट्राईकला आला होता. अगदी मॅरेथॉन इनिंग साजरी करतो, पण तो डॉट पण खूप खेळला, कारण आतापर्यंत 5 डॉट ज्याने खेळलेले आहेत, तब्बल एक षटक फुकट घालवले. धावसंख्या 31 वर. पुन्हा एकदा लॉफ्ट करायचा प्रयत्न होता, चेंडू अगदी चेंज ऑफ पेस, हलवार गतीने आला आणि नॉस्टा केला, डायरेक्ट फेकी केली, नेम हुकलाय, बॅकअपला येतोय लॉंग ऑन वेगाने. धावा 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 मिळतायत, धावा कशा का होईना पण ते आल्या पाहिजेत. बघा, ही नाट्यमय स्थिती शेवटी पाहायला मिळते. जसं पिक्चरमध्ये क्लायमॅक्स असतं ना, विलन आणि नायकाचं नायिकेचं, तसं एक क्लायमॅक्स असतं या क्रिकेटच्या खेळामध्ये. ते इथे लेग बायच्या रूपामध्ये धावा जोडल्या जातील. पंचांचा इशारा उमेश केरे सरांचा की सर्व 4ही षटकं सुद्धा समाप्त झाली. धावसंख्या 33 आहे शिवशाही रायते संघाची, आणि टार्गेट जिंकण्यासाठी सिद्धिविनायक आपटे संघापुढे 4 षटकांमध्ये 34 धावांचं.
आणि विरुद्ध संघ गावदेवी कांबा. आपण पण यायचं आहे या पुढच्या सामन्यासाठी. आपण टॉस करूया लगेचच. कांबा विरुद्ध संघर्ष 11 केळणी. आणि त्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मी निमंत्रित करतोय आमचे गुरुतुल्य समालोचक, अगदी भारदस्त आवाज, क्रिकेटच्या प्रती अतिशय चांगला अभ्यास ज्यांचा आहे असे आमचे विनोद पाटील सर आता आपल्याला या दुसऱ्या इनिंगमध्ये मंत्रमुग्ध करतील. ज्या इनिंगमध्ये धावा करायच्या त्या 34 जिंकण्यासाठी टीम सिद्धिविनायक आपटी संघाला ज्याने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली होती, आता त्यांची बारी आहे ती बॅटिंग करायची. आणि त्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आता टर्न आहे तो आमच्या विनोद पाटील सरांचा. धन्यवाद. आपल्या सोबत असणार आहेत या पॅनल मध्ये. कालच्या दिवसात त्यांना आपण अंपायरिंग करताना बघितलेले. वळूया मैदानाकडे. ओपनिंग पेअर राजेश आणि त्याचबरोबर गोपाळ. बॉलिंग मार्कर बंटी. 34 करायचे. स्ट्राईकला गोपाळ आहे. सामना करेल बंटीचा. 34चं टार्गेट 24 चेंडूमध्ये पूर्ण करायचं आहे. मैदानामध्ये सिद्धिविनायक आपटी. आपटीचे 4 संघ आपण या स्पर्धेमध्ये खेळताना बघितलेले आहेत. ओहो, समोर पाठवला. गॅप मोठी आहे. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू सीमा पार येतोय पहिल्याच बॉल वरती. हा खणखणीत चौकार. सुरुवात 34चं टार्गेट. 30 अजूनही करायचे आहेत. 23 बॉल या ठिकाणी शिल्लक आहेत. 4 ओव्हरची मॅच आपण कव्हर करतोय आज पहिलीच, कारण की 9 मॅचेस दिवसभरामध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत. महत्वाचा सामना अंतिम असणार आहे. ओहो, यावेळेस मात्र आपण बघताय चांगलं कमबॅक. गुड कमबॅक डिलिव्हरी बाय
बंटी चांगलं कमबॅक होतं. मागचा बॉल आपण बघितला पहिला अगदी पुढ्यात दिला होता, थोडासा शॉर्ट ऑफ लेंथही होता, पण हा थोडासा पुढे ठेवलाय आणि ऑफस्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू हा डॉट येतोय. बंटी पुन्हा एकदा ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. काय टायमिंग, काय नजाकत, काय तंत्र. चेंडू सीमारेषेबाहेर, षटकार. फलंदाज ज्याने अनेकदा संघाच्या हितासाठी खोऱ्याने धावा केल्या. हा चेंडू सुंदर होता. ऑफस्टंप वरती पिचिंग झाला होता वेगाने. या ठिकाणी पायाला ब्रश करून गेलाय थर्ड मॅनच्या दिशेने. या ठिकाणी ओव्हरथ्रोच्या रूपाने आणखीन एक धाव येईल आणि अशा चुका झाल्या तर मग 34 धावांचं संरक्षण करणं फार कठीण असेल. लेग बायचा इशारा अंपायर त्या ठिकाणी करतायत उमेश केणे सर. आज JP स्वतः या ठिकाणी आपण बघतायत अंतिम दिवसामध्ये शेड्यूल प्रचंड व्यस्त आहे आणि काल आपण बघितलं परवा ड्रॉ होते आणि त्या ड्रॉ ठिकाणी आपण बघितलं तर उमेश मुन्ना पठाण होते. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकचे यंदा पुन्हा एकदा JP पॅनल तुम्हाला काम करताना दिसेल. जो पॅनल सातत्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करतोय. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक या स्पर्धेमध्ये काम करणं कोणाचंही खरं तर भाग्य असं, कोणाची इच्छा असते. मग तो अंपायर असेल, कॉमेंटेटर असेल किंवा प्रत्येकाला त्या स्पर्धेचा घटक व्हावं असं वाटतं. JP त्या बाबतीत भाग्यशाली ठरलेले आहेत. ही मेहनत आहे, प्रचंड मेहनत JP करतायत. इतकी वर्ष क्रिकेटची सेवा केली आहेत. ॲज अ क्रिकेटर म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. अनेक संघ मैदानावरती उतरवले जय 11 या नावाने. हा चेंडू यावेळेस मात्र गेलाय, मिड ऑफच्या बाजूने काढलाय. 2 धावा या दरम्यान येतील. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय जाऊन पोहोचले ती 18 धावा. अत्यंत चांगली सुरुवात चोख प्रत्युत्तर मैदानात दिली आहे. 34 करायच्या होत्या आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 18 आल्यानंतर आता मात्र इथून 18 चेंडू आणि 16ची गरज. आमच्यासोबत अरबाज खूप चांगलं स्कोरिंग करतात. जे 10 क्रिकचे डिजिटल स्कोरर आहेत. आमचे मॅन्युअल स्कोरर नयन धुमाळ मॅन फ्रॉम वरप. तर 18 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यानंतर सामना पूर्णपणे आपण बघितलं तर आता चांगल्या स्थितीमध्ये सिद्धिविनायक आपटी हा संघ दिसतोय. या गावामध्ये क्रिकेटची क्रेज प्रचंड आहे आणि हे गाव वाहुलीच्या अगदी बाजूलाच आहे. आणि याच गावातील एक संघ आपण बघितला जो फायनलमध्ये पोहोचलेला आहे, गावदेवी क्रिकेट संघ आपटी. संघर्ष 11 केळणी. संघनायक लवकर या, आज कोणाची गय केली जाणार नाही. पॅनल्टी लावल्यानंतर त्यानंतर कुठलंही कारण ऐकलं जाणार नाही प्लीज. गावदेवी कांबाचे कॅप्टन आलेले आहेत. सगळ्यांना काल इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या की वेळेवरती या, वेळेवरती आपल्याला मॅचेस सुरू करायचे आहेत. ऋतिक ऑन साइडला टर्न करतायत. फिल्डर आहेत लॉंग ऑनला. अगदी सहजतेने धाव घेतलेली आहे. पहिलाच बॉल ऋतिकचा सिंगलने या ठिकाणी स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झाली ती 19 धावा. स्ट्रायकिंग एंडला आता गोपाळ पुन्हा एकदा येतोय कारण पहिलं षटक गोपाळने फेस केलं. 2 चेंडू डॉट जरूर होते पण त्या ओव्हरमध्ये 2 चौकार, 1 षटकार, 1 दुहेरी धाव आपण बघितली. ओ फुलटॉस समोर फिल्डर चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. बघा काय फिल्डिंग झाली आहे. कारण तर बरेच जण म्हणत होते की अचानक जाऊन बसला, पण त्यासाठी जजमेंट चांगलं असणं गरजेचं आहे, टेक्निक चांगलं असणं गरजेचं आहे. आणि क्षेत्ररक्षक नजर काय जबरदस्त होती. बघा चेंडू पडल्यानंतर अगदी पायासमोर थेट हातात जाऊन बसला. गुड फिल्डिंग. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा झाल्यात. 14 धावांची अजूनही गरज विजयासाठी. अत्यंत सुंदर असं ॲटमॉस्फिअर वाहुली गावामध्ये आपण आहोत आणि या मैदानावरती प्रत्येकाला खेळावंसं वाटतं. इथे आल्यानंतर अनेकांनी आनंद व्यक्त केला. अनेक कर्णधारांनी सांगितलं की इथे खेळायला खूप आवडतं आम्हाला. संधी दिल्याबद्दल आयोजकांचा आभारही कित्येकांनी या ठिकाणी मानलेले. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गेलाय. 2 धावा या दरम्यान सहजतेने पूर्ण करतायत. संघर्ष 11 केळणीचे कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्टिंग करा आणि बघा इथे काय घडलंय. आणि अशा प्रकारे आपण बघतायत या धावा पूर्ण होतात. एकूण 3. थ्रो त्या ठिकाणी जरूर आला होता पण आधी हात लागला त्या ठिकाणी यष्ट्यांवरती. त्यामुळे फलंदाज बचावलेले. 3 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती फक्त 23. 11ची गरज आहे. बॉलिंग मार्कवर तयार.
हो उडवलाय फ्रंट फूट वरती येऊन पाठवलाय मिड विकेटच्या वरून छान तारा स्टँडच्या दिशेने चेंडू गेलाय. हा येतोय षटकार. सागर ग्रुट यांनी ही सगळी जी क्रीज आहे त्या ठिकाणी त्यांनी आखलेली आहेत आणि त्यांचं आगमन झालेलं आहे. या सागर प्रत्येकाचं योगदान आहे बघा. सगळेजण मेहनत करतायत. वावलीची ही एकजूट आपण सातत्याने बघतोय. मिस टायमिंग झालंय. झेल होईल का प्रश्न आहे. फिल्डर चेंडूच्या खाली धावत येत आहेत. प्रयत्न झाला होता पण यश प्राप्त झालं नाही आणि या दरम्यान आपण बघताय 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण करतायत. सामना पूर्णपणे खुला झाला. ही पार्टनरशिप अबाधित राहील असं चित्र आता स्पष्ट होतंय. धावफलकावरती बघतो आपण 31 केवळ 3 धावांची गरज आहे. संघर्ष खेळणी बघा. पहिला सामना लवकर संपलेला आहे जवळजवळ आता. तर टॉससाठी या गावदेवी खांबा कॅप्टन या ठिकाणी रेडी आहेत. आयोजकांना कठोर पावलं घ्यायला भाग पाडू नका. हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय आणि अशा प्रकारे आपण बघतायत हा चौकार आलेला आहे बहुतेक आणि मॅच जिंकलेली आहे. बॅटची एज होती आणि नो लॉस 10 गडी राखून आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर 12 चेंडू राखून हा सामना जिंकलेल्या मैदानावरती सिद्धिविनायक आपटी संघाने या स्पर्धेमध्ये विजयाचा श्री गणेशा केलेला आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. टॉससाठी लवकरात लवकर या. संघर्ष 11 केळणी कारण गावदेवी खांबाचे कॅप्टन रेडी आहेत. लवकरात लवकर या बघा. मॅच लवकर संपलेली आहे. आज 9 मॅच कव्हर करायचे आहेत. त्यामुळेच आपण 4 ओव्हरच्या मॅचेस सुरू केल्या आहेत आणि जर आणखीन वेळ वाया गेला तर मग या षटकांमध्ये कदाचित शेवटच्या टप्प्यामध्ये कपात करावी लागेल. आयोजकांना अजिबात वेटीस